मध्ये आपण पाहू शकतो अतिशय अप्रतिम कामगिरी या पूर्ण दिवसामध्ये केली आणि त्यानंतर आता इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी करायची अपेक्षा असेल। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है। मैदानाच्या आतमध्ये तेच हौसले आणि आपण पाहू शकतो नशीब स्वतःच्या हाताने स्वतःच लिहायला दोन्ही टीम्स या उपस्थित आहेत। इट्स अ मॅच बिटवीन गेरसे अँड स्वराज्य 11 डोळे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि सलामीला आलेले जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो ती म्हणजे संदीप आणि त्यांच्या सोबत असतील ते म्हणजेच बॅट्समन ऋतिक आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये असतील आणि आपण पाहू शकतो सामना 3 षटकांचा असणार आहे। बक्षीस पात्र लढत द बिग मॅच बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच आपण पाहू शकतो सामना 3 षटकांचा असणार आहे। 3 षटकांचा पूर्वार्ध 3 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेल्या क्रिकेटचा भन्नाट नाटक आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा। पहिला चेंडू फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय। लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांच्या माध्यमातून चेंडूला पकडण्यात आला उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल धावसंख्या धावफलकावरती जी मात्र पाहायला मिळेल एक श्री गणेशा झालाय तो म्हणजे टीमचा आणि धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना गिरसे टीमची असेल ती म्हणजे 1 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट। आपण पाहू शकतो पहिले षटक प्रगतीपथावर गोलंदाज आतिशच्या माध्यमातून जो मागील मॅचचा सामनावीर होता बॅकफुटला जाऊन इथे मात्र फटका फुलचा मारायचा प्रयत्न होता। पाहू शकतो थर्ड मॅन मध्ये असलेले क्षेत्ररक्षक थोडेफार पंबल झाले तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि आपण पाहू शकतो धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 2 या आकड्यावरती। संदीप आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिशला आपण पाहू शकतो अनिवार्य पॉवर प्ले मध्ये षटक टाकत असताना डीप मध्ये 2 खेळाडू असतील एक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसरे असतील मिड विकेट क्षेत्रामध्ये तर आतमध्ये रचना अशी असेल ती म्हणजे पाहू शकतो फटका इथे मात्र मिस टाइम आहे डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये तत्पूर्वी 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट अतिशय अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 2 ने पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावरती 4 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट। नक्कीच पाहायला गेलं तर संत आणि शांत सुरुवात आहे पण एक की सावध केलेली सुरुवात कारण विकेट्स अजूनही गमावली नाही। फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो संदीप कसला इथून मात्र आपण पाहू शकतो धावा मिळाल्या 4 और जब रन मिलेंगे 4 तो भी तो होगा बेड़ा पार। चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा दणदणीत शॉट चौकार। धावसंख्या धावफलकावरती असेल ती 8। अप्रतिम गोलंदाजी क्विक रिप्लाय जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना भन्नाट वेगाने हा चेंडू अलॉंग द पिच ट्रॅव्हल करतोय आणि बघता बघता निर्धाव चेंडूची समाप्ती होते। धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 8। डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न पाहायला गेलं तर डायरेक्ट आला होता तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट जी मात्र पाहायला मिळते। नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गिरसे टीमचा स्कोर असेल तो म्हणजे बिनगडी बाद 9 धावा डीजे। धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे बिनगडी बाद 9। शांत पण सावध अशी सुरुवात कारण जम्याची बाजू जी मात्र पाहायला गेली तर गिरसे संघासाठी ही की त्यांचे दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत। संदीप आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन संदीप नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन ऋतिक तर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज साहिल
पाहू शकतो पंचांच्या उजव्या साइडनी राऊंड द विकेट. अप्रतिम चेंडू आपण पाहू शकतो. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. पंचांकडे लाऊड अपील जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा आउट नसेल नक्कीच आपण पाहू शकतो. कुठल्याही प्रकारची इथे मात्र हानी झालेली नाहीये. निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 9 धावा. 9 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला पाहू शकतो. फक्त आणि फक्त ड्राईव्ह केलाय तो म्हणजेच ऑन साइडला स्टिअर केला होता. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. मॅजिकल फिगर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचा हा जर्सी क्रमांक आहे. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेलं तर होतील 10. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो स्लॉट मध्ये चेंडू होता. कॉटन बॉलची संधी होती पण प्रयत्न आणि संधी इथे मात्र फसली आहे. 2 धावा कंप्लीट. तत्पूर्वी तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 2 धावा या मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 2 धाव्यांनी पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. संदीप आणि ऋतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र आपण पाहू शकतो. धावा कधी येतील धावा बनवणं गरजेचं आहे कारण समोर एक बलाढ्य संघ आहे स्वराज्य 11 ढोळे. स्लोवर चेंडू आपण पाहू शकतो. स्लोवर फुल टॉसचा वापर जो मात्र केला होता आणि स्लोवर फुल टॉसच्या वापराने चकित झाले ते म्हणजे फलंदाज ऋतिक आणि ऋतिकच्या बॅट मधून येतोय तो म्हणजे आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू. कट लागली आणि कट लागल्यानंतर आपण पाहू शकतो ते म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला. डीजे टॉम आपण जिथे कुठे असाल आपण कमेंट बॉक्सशी संपर्क साधायचे. डीजे टॉम पुन्हा एकदा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. फटका मिस टाइम पण नक्कीच चेंडू हवेत होता. डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज ऋतिक होतोय फेल. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहू शकतो 12 या आकड्यावरती आणि फर्स्ट विकेट डाऊन. ऋतिक बॅक टू द डग आउट. शेवटचं षटक मार्गस्थ. स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला संदीप यांनी पिक केले. संदीपच्या बॅटवर ते चेंडू प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. प्रॉपर टायमिंग जी मात्र नक्कीच पाहायला मिळत नाहीये. संदीपच्या बॅट मधून फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. धावसंख्या 1 नि पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेरसे विपक्ष स्वराज्य 11 ढोळे मध्ये चालू असलेला विद्यमान सामना. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. चांगल्या प्रकारे इथे मात्र फटका मारला आहे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. अप्रतिम ब्रँडेड षटकार. थँक्यू व्हेरी मच. चेंडूवरती केला होता प्रहार आणि आपण पाहू शकतो अप्रतिम बॅटिंग जी मात्र फलंदाज नरेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती खणखणीत स्ट्रोक
जो मात्र पाहायला मिळाला. संघर्षाचा शंखनाद त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार जो मात्र नरेशच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती बघता बघता 20 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर क्विक रिप्लाय देत असताना अप्रतिम बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू आपण पाहू शकतो, बॅटीची एज आणि बघता बघता सिंगल धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण आपल्याला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामधून पाहायला मिळतंय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. पंचांवरती दबाव टाकायचा नाही विनंती असेल, पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. अतिशय दक्ष आणि चाणक्य पंच जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. संजय सुतार सर, विष्णू केने सर आणि कृष्णा केने सर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दादांनो सहकार्य करायचे. अतिशय दक्ष आणि चाणक्य पंच जे मात्र आपल्याला स्पर्धेसाठी लाभले आहेत. पंचांशी वाद घालायचं नाहीये विनंती असेल. टीम डोळे विनंती असेल, पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. चला मॅचला लवकरात लवकर सुरू करायचंय. अजून पाहायला गेलं तर 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेमीफायनलचे 2 सामने त्यासोबतच फायनलचा 1 सामना जो देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. धावसंख्या 22. फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. लॉंग बिग वे, गोलंदाजाला फटकार आणि फलंदाज नरेशच्या बॅट मधून येणारा हा होता प्रतिम स्ट्रोक. गुड शॉट, षटकार. पाहिला आपण पाहू शकतो चेंडूला आणि अगदी पाहून मारलेला हा प्रहार, वारवरती केला पलटवार आणि चेंडूला फेकून दिलं षटकारासाठी षटकार. धावसंख्या फलकावरती होईल ती 28-28. विजयाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. नरेशच्या माध्यमातून एकेरी किल्ला हा मावळा लढवत आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ ला क्लिअर करून चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आउट ऑफ द पार्क, षटकार. मात्र नरेशच्या माध्यमातून दिनबहरदार षटकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती होईल ती म्हणजे 34. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवायचा दुसऱ्या प्लॉट मध्ये होता, पण नक्कीच पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त स्टिअर केले खराब यष्टी रक्षण आणि तत्पूर्वी बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण नक्कीच फलंदाज बाद होत आहेत. जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर होतील ते 36 म्हणजे उर्वरित समीकरण असेल तो म्हणजे जर पाहायला गेलं स्वराज्य 11 डोळे संघासाठी उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये 37 धावांची गरज. डीजे
द विकेट. अप्रतिम गोलंदाजी, अतिशय वेगवान गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला गेरेसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन येईल गोलंदाज ऋतिक आणि ऋतिकच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतो दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, दुसरे असतील डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो श्रीराज कसला. इथून मात्र फेकून दिला आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. गोलंदाजाला फटकार आणि सीमारेषा पलीकडे षटकार. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकतो. फलंदाज बाद, क्विक रिप्लाय दिलाय, वार पे पलटवार. फलंदाज इथे मात्र बाद आणि आपण पाहू शकतो 6 वरती लागलेला झटका क्रमांक पहिला. शिरताजची खेळी संपुष्टात. बॅट्समन बॅक टू द डग आउट. बेरेगावचे समाजसेवक सन्माननीय रामदासजी टरमाळे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल. वार पे पलटवार, कप तेरी तो कप मेरी, इट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळाला आहे, तो म्हणजे फलंदाज शिरताजला. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेटचं पतन. उमेशजी राऊत आतकोली यांना देखील विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल आणि या AP सोशल फाउंडेशन चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहायला गेलं तर 4 चेंडू हाताळले आहेत, 1 विकेट कॅरी केली आहे आणि 6 धावा ज्या मात्र खर्च झाल्या आहेत ते म्हणजे या षटकामध्ये ऋतिकच्या माध्यमातून. हलक्या हातांनी खेळला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पाहू शकतो गेटवे ऑफ इंडियाच्या खालून चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलं, गॅदर केलं. तत्पूर्वी घेतलेली सिंगल व्यतिरिक्त काय मिळणार नाही. धावसंख्या 1 नि पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 7. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धावा धाव फलकावरती. अजयजी शेलार वावेकर यांना विनंती आहे की आपण जिथे कुठे असेल आपण मंचावरती यायचे. आकाशजी शेलार साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रिवर्सचा हिट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. दणदणीत फटका, षटकार. फलकावर जर पाहायला गेली पहिल्या षटकामध्ये असेल ते म्हणजे 1 गडी बाद 13. 13 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम डोहळे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला आपण पाहू शकतो नरेंद्र यांना. अप्रतिम गोलंदाज आहेत जर पाहायला गेलं तर अतिशय अव्वल दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाईट फॅक्टर त्यांना नक्कीच साथ देत असतो ज्यावेळेस ते गोलंदाजी करत असतात. चांगले आर्म्स आहेत, सो एक अप्रतिम स्पीड जी मात्र त्यांच्याकडे नेहमीच असते. नॅचरल बॉलिंग ही चांगली आहे त्यांची. आपण पाहू शकतो त्यांना इन ॲक्शन या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नरेंद्र.
चेंडू बॉडीला ब्रश होतोय, पाहू शकतो आपण. तत्पुरी सिंगल धाबा एकवटली गेली. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धावा ऍड होईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती. खडवली उद्योजक वैभवजी दलाल साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती असेल. 22 धावांची अजूनही आवश्यकता जर पाहायला गेलं. ब्लॉकआउटचा वेध घेतलेला चेंडू आपण पाहू शकतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, फक्त आणि फक्त दिशा दाखवून डी पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. नरेंद्रनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. फक्त आणि फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागते आणि फलंदाजांच्या माध्यमातून देखील एक समीकरण जो मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते, पुश करो और खुश रहो. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू आपण पाहू शकतो. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. फलंदाज पायलट सुद्धा झाले होते, पण चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 16 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा फलकावरती. भरतजी घरत साहेब दाभाड आणि त्यांच्या सोबतच मुकेशजी कशिवले साहेब खडवली, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती. हलक्या हातांनी खेळला. फक्त आपण पाहू शकतो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फक्त 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती जाईल ती म्हणजेच 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धाव फलकावरती. नक्कीच ज्या वेळेस आपण पाहतो आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असतो त्यावेळेस आपण एरोप्लेननी जातो, बसनी जात नाही. त्याप्रमाणे मोठ्या धावाच्या मागे असतील तर चौकार षटक येणं अनिवार्य आहे. पंचांकडे लाऊड अपील. पंच कळवत आहेत की नॉट आउट. सही डिसिजन, सही फैसला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि सगळी जी मात्र पाहायला मिळेल बघता 18 धावफलकावरती. आणि आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आपण पाहू शकतो. 3 षटकांचा हा सामना असणार आहे आणि यापुढील होणारे सर्व सामने जर पाहायला गेले तर 4 षटकांचे असतील याची देखील नोंद करून घ्यायची. अप्रतिम चेंडू, तितकाच चांगला असा फटका. अपन पाहू शकतो धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकतो. विजयासाठी 6 चेंडू आणि समीकरण असं असेल तो म्हणजे 6 चेंडू आणि पाहिजेत ते म्हणजे 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन येतील गोलंदाज बबलू यांना आपण पाहू शकतो. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकतेने भरलेला मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कधी गिरसे टीम कमबॅक करते, कधी ढोळे टीम कमबॅक करते, कधी बॅटिंग चांगली होते, कधी बॉलिंग चांगली होते. कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल? फटका हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक
आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज साहिल होतोय फेल. झटका क्रमांक दुसरा आपण पाहू शकतो 22 या आकड्यावरती फलंदाजाची केळी संपुष्टात. विकेट क्रमांक दुसरा बॅट्समन साहिल बॅक टू द डगआउट. पेटावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती असेल. एस अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी विपक्ष आपण पाहू शकतो. पुढील होणारा सेमीफायनलचा सामना पाली. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. मान्यवरांचे शुभ असते. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असं समीकरण असेल. तो म्हणजेच पाहायला गेलं तर स्वराज्य 11 डोळे या संघासाठी कमबॅक करू शकेल का? क्रिकेटचं दुसरं नाव कमबॅक आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. आपण पाहू शकतो. गुडगा टेको तमाशा देखो. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. आणि 9 धावांची आवश्यकता. रोमहर्षकतेने भरलेला मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. गेरसे विपक्ष स्वराज्य 11 डोळे या संघाच्या माध्यमातून कधी बॅटिंग चांगली होते, कधी बॉलिंग चांगली होते, कधी बॅट्समन हवी ठरतायत, कधी बॉलर्स हवी ठरतायत. कधी पाहायला गेलं तर एक संघ कमबॅक करतोय तर कधी पाहायला गेलं तर दुसरा संघ कमबॅक करतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे मॅच देखील रंग बदलतोय. 1000 रुपये. मुकेशजी कशिवले साहेबांच्या माध्यमातून आतिशनी जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथे मात्र आतिश बाद होत आहेत. आपण पाहू शकतो संघाला लागलेला हा झटका क्रमांक पाहायला गेला तर तिसरा. आतिशची गोल्डन विकेट कॅरी केली ती म्हणजेच बबलू यांनी. आणि बबलू इथून मात्र आपल्या संघाला फ्रंट फूट वरती नेत आहेत. जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजेच पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना असेल. सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल केला जाईल. उर्वरित समीकरण जो मात्र स्वराज्य 11 डोळे संघासाठी पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय क्रुशल असेल कारण या चेंडूवरती संघाचं भवितव्य डिपेंड आहे. या धावा डिफेंड केल्या जातील की या धावा बनवल्या जातील यासाठी हा चेंडू अतिशय क्रुशल असेल. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल, कुठला संघ बक्षीस पात्र ठरेल त्यासाठी चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ मॅच बिटवीन गेरसे अँड स्वराज्य 11 डोळे. बबलू गोलंदाजी मार्क वरती सज्ज. प्रेशर असेल पण प्रेशर जो हँडल करतो तो नक्कीच एक मोठा खेळाडू बनतो. मोठा खेळाडू बनायसाठी इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहू शकतो. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत आणि अजून एक विकेटचं पतन जो मात्र पाहायला गेलं तर स्वराज्य 11 डोळे संघासाठी संघाला लागलेला झटका क्रमांक 4. अमोलची खेळी संपुष्टात. अमोल बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो फैजान यांना इन ॲट नंबर 6. 4 डाऊन हा फलंदाज आलेला आहे.
स्ट्रायकर एंड वरती फैजन, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल बॅट्समन केतन, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बबलू. आणि जर पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. टीम म्हणजेच टीम स्वराज्य 11 डोळे संघासाठी. गोलंदाज सज्ज, चेंडू हवेत आहे, पाहू शकतो संदीप खाली येतील आणि विजय इथे मात्र संपादित करण्यासाठी हा झेल पकडणं गरजेचं होतं आणि तो झेल पकडला आहे. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज फैजन हे होत आहे फेल. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचे विनंती असेल. नक्कीच वाल्कस बी आणि पाली दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण त्वरित